सुप्रभात मित्रांनो, आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा 78 इंडिपेंडन्स डे साजरा करत आहोत। जर का आपण थोडंसं इतिहासात डोकावलं तर साधारण आपण इसवी सन 950 पासून पारतंत्र्यात आहोत। इसवी सन 950च्या आधी भारत हा एक सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध असलेला देश होता। याचं कारण असं की जगाच्या GDPमध्ये त्यावेळेसच्या भारत देशाचा 27% वाटा होता आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश जेव्हा हा देश सोडून गेले त्यावेळेस भारताचा जगाच्या GDPमधला वाटा 2% आहे। हा वाटा इतका कमी होण्याचं कारण म्हणजे पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज आणि मुघल यांनी हा देश लुटला आणि आपल्या जनतेला भुके कंगाल करून सोडलं। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अत्यंत भीषण अवस्थेमध्ये मिळालं, परंतु आपले तत्कालीन त्यावेळेसचं नेतृत्व आणि त्याच्यानंतरचं आजवरचं सर्व नेतृत्व यांनी गेल्या 78 वर्षामध्ये भारताला पुन्हा उभारी देण्याचं काम केलं। आज आपण जगात 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत आणि 2029 पर्यंत जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ। या 78 वर्षामध्ये आपण अनेक प्रगती केली, अनेक शिखर हे पादाक्रांत केले। उदाहरण द्यायचं झालं तर इस्रोचं देता येईल। इस्रोमध्ये आपण पहिल्या 4 देशांमध्ये आहोत इस्रोच्या ज्या उपलब्धी आहेत त्याच्यामध्ये। याच्यानंतर आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो, आपण दुग्धजन्य पदार्थांमध्ये स्वयंपूर्ण झालो। आता आपण हळूहळू संरक्षण साहित्यामध्ये देखील स्वयंपूर्ण होत आहेत आणि हा देश अत्यंत गतीने प्रगतिशील देशाच्या श्रेणीतून प्रगतिवान देशाकडे जात आहे। हे सर्व आपण आपली एवढं 1200 वर्षाचं परकीय आक्रमण थोपवून धरून आपलं स्वत्व टिकून, आपली संस्कृती टिकून, आपलं सर्व विशेषता टिकून होत आहे। जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश आहे ज्याच्यात सर्व विविधता असूनही एक संघपणा आहे। जगाच्या पाठीवरच्या अनेक एकधर्मीय, एकपंथीय देशांमध्ये जर का आजची अवस्था पाहिली तर अत्यंत भीषण आहे। त्यांच्या आपसात एकवाक्यता नाही, त्यांच्या आपसात शांतता नाही। एवढं असूनही आपल्या देशामध्ये आज शांतता आहे, एकवाक्यता आहे आणि आपण प्रगती देखील जोमाने करत आहोत। पृथ्वीवरील स्वर्ग तो दुसरा ते काय असतं, निसर्गाने देखील आपल्याला भरभरून दिलेलं आहे। अन्न, वस्त्र, निवारा हे देखील आपल्याला उपलब्ध आहेत। तर अशा या सुंदर भारत देशाच्या या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं हे छोटंसं मनोगत थांबवतो। सर्वांना शुभेच्छा। जय हिंद।